शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण ही जी मालिका सुरू केली आहे शब्दांच्या वाटेवर, या शब्दांच्या वाटेवर मी पूनम चांदोरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भाषा ही तितकी सोपी आहे का? तर सोपी आहे आणि सोपी नाहीही. कारण आपली बोलण्याची एक भाषा असते आणि आपली लिहिण्याची एक भाषा असते. आणि म्हणूनच आजच्या आपल्या शब्दांच्या वाटेवरचे संवादक आहेत मराठी निर्दोष लेखनाचा इतिहास सांगण्यासाठी आलेले भाषा अभ्यासक डॉक्टर नागेश अंकुश. नमस्कार सर. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. शब्दांच्या वाटेवर या सह्याद्री वाहिनीच्या अतिशय अनोख्या अशा उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनापासून आभार आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. निर्दोष लेखन किंवा निर्दोष लेखनाचा इतिहास हे सुद्धा किती मोठं काम आहे. जेव्हा आपण म्हणतो की भाषा सोपी आहे, पण ती बोलण्याची एक वेगळी आहे, लिहिण्याची एक वेगळी आहे आणि ती निर्दोष असणं खरंच खूप गरजेचं आहे. मग तुम्ही या भाषेकडे कसं वळलात, निर्दोष लेखनाकडे? शाळेमध्ये 7वीपर्यंत असताना माझ्या सुदैवानं मराठीचे खूप चांगले शिक्षक मला मिळाले. वसंतराव खरे, पिंगळे सर, शेख सर, कुलकर्णी सर. सुरुवातीला शालेय स्तरावर ही मराठीची आवड निर्माण झाली असावी. पुढे वडिलांना पौरोहित्याच्या निमित्तानं मी मदत करत असे. आटपाट नगर होतं किंवा वेगवेगळ्या कहाण्या, या सगळं वाचत असताना माझ्या लक्षात यायचं की आटपाट नगर होतं असं का लिहिलं असेल कथालेखकांनी, आटपाट नगर होते असं का लिहिलं नसेल, मात्रा का दिला नसेल. तर ते वाचताना किंवा सत्यनारायणाची कथा असेल किंवा काही स्तोत्र असतील, संस्कृतच्या सगळ्या साहित्यामध्ये उभा दंड का दिलेला असतो. मला असं वाटतं की शालेय स्तरावरती याकडे थोडंसं आकृष्ट झालेलं होतो. पुढे शाळेमध्ये वेगवेगळे विषय अभ्यासताना सगळ्यात आवडीचा विषय होता माझा आणि आहे तो म्हणजे मराठी. मराठी शिकताना, बाकीचे विषय शिकताना लक्षात यायचं की भूगोल शब्द शिक्षकांनी फळ्यावर छान लिहिलेला आहे, परंतु उकार पहिला दिला आहे की दुसरा दिला आहे, दुसरा दिलेला असेल तर तो नेमका का दिलेला आहे. पुढे दुर्दैवानं म्हणा की सुदैवाने मी ITIला गेलो, तिकडे पंप मॅकॅनिक ट्रेड, परंतु माझं मन तिकडे रमेना. मग मी पदवी आणि पदव्युत्तरला मराठी विषय घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा शिकलो, या विद्यापीठामध्ये विवेकानंद महाविद्यालयामध्ये, तिथे माझ्या सुदैवाने अनेक भाषा अभ्यासकांचा मला सहवास लाभला. मला असं वाटतं की भाषेमध्ये करिअर करण्यापेक्षाही भाषा आवडीची करणं, भाषेशी आपलं एक छान नातं रुजवणं हे मला शालेय स्तरावर अधिक गरजेचं वाटलं, पुढे महाविद्यालयामध्ये गरजेचं वाटलं. आणि भाषेची आवड अजून एक रुजत गेली, ते म्हणजे मी जेव्हा मराठीचा अभ्यास करायचो तेव्हा मला स्वतःला असं लक्षात आलं की आपल्याला स्वतःला अचूक लिहिता आलं पाहिजे. आणि जेव्हा मी सुरुवातीला तासिक तत्त्वावर मराठी हा विषय शिकवायचो तेव्हा अध्यापनाच्या निमित्ताने आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे, कारण फळ्यावर आपण जे लिहितो त्याचं अनुकरण विद्यार्थी करत असतात. नक्कीच सर, खरंच खूप छान सांगितलं. पण खरं तर आपण जेव्हा भाषा जे बोलतो तेव्हा तर प्रत्येकाला असं वाटतं की मला माझी भाषा बोलता येते, पण आता तुम्ही जे लिखाणातले बारकावे सांगितले ते खरं तर खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे. नाही म्हटलं तरी त्याच्यावर संशोधन करणं आणि त्याच्याकडे तुम्ही वळणं आणि त्या बारकाव्यांसकट ती टिपून काढणं ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही गेली 25 वर्ष शुद्ध लेखनाच्या कार्यशाळा घेतात आणि अनेक हजारोंच्या वरती कार्यशाळा घेतलेल्या आहेत मुलांसाठी, शिक्षकांसाठी. तर तो अनुभव कसा होता? कारण कधी कधी असं होतं की मी शिक्षक आहे आणि तरीही मला एखादा काना, मात्रा, वेलांटीमध्ये मी सदोष लिहत नाही आहे, तर तोही फरक पडतो का? खरं म्हणजे लेखनाचे नियम आहेत एकूण 18. 1962 साली 14 नियम आले, त्यामध्ये 10 वर्षांनी 4 नियमांची भर घातली गेली. आता एकूण नियम आहेत 18, उपनियम आहेत जवळपास 50 किंवा त्यापेक्षा जास्त. गेल्या 25 वर्षांपासून मी लेखन नियमांची कार्यशाळा घेतो, परंतु अजूनही मला लेखनाचे सगळे नियम समजलेले आहे असा मला दावा अजिबात करता येत नाही. जसं जीवन मला समजलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही.
तसं मला भाषा पूर्णपणे अवगत झालेली आहे असं म्हणता येत नाही, कारण ती इतकी विस्तीर्ण आणि इतकी व्यापक स्वरूपाची असते. उदाहरणं सांगायचं ना तर मला 25 वर्षांपासून मी निर्दोष लेखनाचा अभ्यास करतो, तेव्हा आत्ता कुठे मला 10,000 शब्द अचूक रीतीनं लिहिता येतील असं मला सांगता येणार नाही. आणि आपल्याकडे तर खूपच मोठी परंपरा आहे. अगदी सुरुवातीला सांगितलं तसं मराठी विषय शिकवायचा आहे मला, म्हणून मला स्वतःला शुद्ध लेखनाचे नियम समजून घेण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि त्या दृष्टीने मग मी अरुण फडके, यास्मिन शेख यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग सुरुवातीला अगदी वर्गामध्ये मुलांना मी लेखनाचे नियम समजावून सांगत होतो. ते सुरुवातीला मला स्वतःला अतिशय क्लिष्ट, कठीण वाटायचे. समजावून सांगताना मला स्वतःला असं वाटायचं खूपच बौद्धिक परिश्रम आपल्याला घ्यावे लागतात. आणि मग ते मुलांच्या पातळीवर जाऊन सोप्या पद्धतीनं समजावून सांगणं. उदाहरणार्थ आपण डाळिंब शब्द लिहितो, तर डाळिंब शब्द लिहिताना अनुस्वार आणि वेलांटी एकाच वेळी आलेली आहे, त्यामुळे ती वेलांटी असते पहिली. उदाहरणार्थ भिंग, अनुस्वार आणि वेलांटी एकाच वेळी आलेली, त्यामुळे तो शब्द आपण रस्व लिहितो. म्हणजे ज्यावेळी अनुस्वार आणि वेलांटी एका वेळेला येते त्यावेळेला ती वेलांटी रस्व असते. मुलांच्या भाषेमध्ये ती पहिली असते. मग यासाठी अपवाद शब्द कुठले, तर रवींद्र शब्द मात्र त्याला अपवाद आहेत. अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं मुलांना नियमांकडे नेण्यापेक्षा मुलांना सुरुवातीला उदाहरणं अधिकाधिक त्यांना समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि हा प्रवास खूप छान होता. कार्यशाळा घेताना पोलिसांसाठी मी शुद्ध लेखनाची कार्यशाळा घेतली. तेव्हा पोलिसांनी मला विचारलं की पोलीस शब्द कसा लिहायचा, ते तोपर्यंत रस्व लिहित होते. पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त लिहिताना सहाय्यक शब्द कसा लिहायचा, मला पोलिसांमधला हा चिकित्सकपणा आवडला, विद्यार्थ्यांमधला चिकित्सकपणा आवडला. अनेक शिक्षक होते की ज्यांच्यापर्यंत लेखनाचे नियम सुलभ रीतीनं पोचलेले नव्हते. अर्थात याचं सगळं श्रेय हे जुन्या भाषा अभ्यासकांनी मोठं काम करून ठेवलं आहे त्याला आहे. लेखक महेश एलकुंचवारांनी म्हटलेलं आहे की पहाडासारखं काम करून ठेवलेले व्यक्तींनी, आणि आपण सगळेजण करंटीपणानं त्याला मुक्त आहोत, इतकं मोठं काम करून ठेवलेले. यास्मिन शेखांनी 100 इथल्या त्यांची हयात यामध्ये त्यांनी घालवली. UPSCच्या परीक्षेला जवळपास 13-14 वर्षे त्यांनी शिकवलं. अरुण फडकेंसारखी व्यक्ती आहे की ज्यांनी हयात घालवली, लेखनाचे नियम सुलभीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. गंमत म्हणजे मराठीमध्ये जवळपास 800 शब्दकोश आहेत आणि या सगळ्या शब्दकोशांमध्ये शुद्ध लेखनाचे फक्त 2च शब्दकोश आहेत. एक अरुण फडके यांनी लिहिलेला संपादित केलेला आणि दुसरा यास्मिन शेख यांनी लेखन केलेलं. खरं तर बघायला गेलं तर ही किती म्हणजे एक दीर्घ प्रक्रिया आहे आपण असं म्हणू शकतो. आणि त्यावर तुमच्या भाषेचं प्रेम, भाषेपोटी असलेलं प्रेम असंच म्हणू शकतो की त्याच्यासाठी एवढ्या सुरुवातीला निःशुल्क कार्यशाळा आणि 25 वर्ष सातत्याने की निर्दोष भाषा लिहिली जावी याच्यासाठी काम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जसं आता आपण म्हणतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर त्यातून तुम्ही ह्या निर्दोष लेखनाकडे कसं पाहाल, म्हणजे कसं बघता? खूप चांगला प्रश्न विचारला आहे. 3 ऑक्टोबर 2024 साली केंद्र सरकारनं आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्या घटनेला नुकतंच 3 ऑक्टोबरला 1 वर्ष पूर्ण झाली. आता या ऑक्टोबरला 2 वर्ष पूर्ण होतील. अभिजात भाषा म्हणजे आपल्या भाषेला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. आपली भाषा अतिशय प्राचीन आहे. आपल्या 2500 वर्षांपूर्वीच्या मराठीचं आणि आत्ताचं म्हणजे सह्याद्रीची जी भाषा आहे, आकाशवाणीची जी भाषा आहे, 2500 वर्षांपूर्वीची जी भाषा आहे त्या भाषेचं काही म्हणून एक नातं आहे आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचा अर्थ आपली भाषा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ होती. आणि हा जो निर्णय आहे शासनाचा सगळ्यांना आत्मभानाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. मला असं वाटतं की मागवाच्या रूपानं मी जे निर्दोष लेखनाचा इतिहास लिहिलेला आहे, हा निर्दोष लेखनाचा इतिहास म्हणजे निर्दोष लेखनाची जी अभिजात परंपरा आपल्याकडे आहे तिचा हा धांडोळा घेण्याचा, तिचा वेध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, म्हणजे एका बाजूने आपण गौरवशाली परंपरा अधोरेखित करत असतो, आपल्याला अभिमान वाटत असतो, आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण लेखनातली जी निर्दोष प्रक्रिया आहे ती जपण्याकडे आपली उदासीनता असते, त्याकडे बेपर्वाई असते, त्याकडे अनास्था आपल्या असते. मला असं वाटतं की जशी
केंद्र सरकारला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण अहवाल सादर केला, त्या धर्तीनं ती एक प्रेरणासुद्धा होती माझ्यापुढे की त्या धर्तीवर आपण निर्दोष लेखनाचं अभिजात पण शोधून काढलं पाहिजे. आणि मला म्हणजे 3 मणक्यांमधली गादी सरकलेली आहे, मेकॅनिकल बॅक पेन आहे, ही माझी स्वतःची मर्यादा होती. हे काम करताना सगळी पुस्तकं पुरेशी उपलब्ध होती असं नाही. म्हैसूरचं भाषा संस्थान, मुंबईचं मुंबई ग्रंथ संग्रहालय, पुण्याचं नगर वाचन मंदिर, उदगीरचं साहित्य संमेलन, अंमळनेरचं साहित्य संमेलन, साताऱ्याचं साहित्य संमेलन, अशा वेगवेगळ्या साहित्य संमेलनाला जाण्याचा माझा हेतू एकच होता की तिथल्या परिसंवादांपेक्षा, व्याख्यानांपेक्षा सगळ्या पुस्तकांच्या दुकानांना आपण भेट देऊन तिथे भाषेवरचं, मुख्यतः प्रमाण लेखनावरचं काय काय कुठे कुठे काय काय प्रसिद्ध आहे ते सगळं शोधण्याकडे माझा कल होता. मला मराठी प्रेमींना सांगायला नक्की आनंद वाटेल की माझं स्वतःचं 2,500 ते 3,000 वैयक्तिक ग्रंथसंग्रह असलेलं संग्रहालय आहे आणि तिथे जवळपास 1,500 ते 2,000 पुस्तकं ही मराठीची आहेत केवळ. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण अभिजात परंपरेचं अभिमान बाळगतो, गौरव बाळगतो आणि आपल्याला आत्मभान जागृत झाल्याचा आनंद होतो, तर हे सगळं अभिजातपण, आपला हा जो गौरव आहे तो आपल्या स्वतःच्या, जेव्हा आपण लिहितो ते अचूक लिहू शकलो, निर्दोष लिहू शकलो, प्रमाण लेखनानुसार आपण लिहू शकलो, नियमावर हुकूम आपण लिहू शकलो, तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं मराठी अभिजात भाषा अधिक चैतन्यदायी, अधिक गतिमान ठेवू शकू. अगदी खरंच खूप छान सांगितलं की तुम्ही की आत्ता मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं आपण म्हणतो, पण त्याचबरोबरीने आपलं लेखन जे आहे ते निर्दोष होणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता सर तुम्ही हे मागोवा दाखवलं ते आम्हाला याविषयी अजून थोडंसं ऐकायला आवडेल की आपण जेव्हा म्हणतो की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय जात असतं किंवा हे जे साहित्य आपण पोहोचवत असतो, तर ही खूप मोठा एक ऐवज तुम्ही तयार केलेला आहे. तर त्या निमित्ताने अजून थोडं आणि मला आपल्याला सांगायला सह्याद्रीच्या आणि हा संशोधनपर काम सह्याद्रीच्या शब्दांच्या वाटेवर या उपक्रमातून पहिल्यांदा आपल्यासमोर येतं आहे. हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. राजहंस प्रकाशनाकडनं एक अगदी लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल. अगदी सुरुवातीला मराठी शुद्धलेखन हे पहिलं पुस्तक लिहिलं शाळांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. नंतर मराठी लेखन कला, तंत्र आणि मंत्र हे पुस्तक लिहिलं. मग पुढे लक्षात आलं की विद्यार्थ्यांसाठी आपण चला अचूक मराठी लिहूया, भाग 1 आणि भाग 2 या तक्त्यांचं संपादन करू. मग पत्रकारांसाठी शुद्धलेखन, मग वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यशाळा, मग वेगवेगळी पुस्तकं घेणं. म्हणजे आत्ताही मला अगदी आत्ता या महिन्यामध्ये भाषेवरचं कोणतं पुस्तक आलं मला ते घ्यायला आवडतं, मी त्याचा शोध घेत असतो. आणि मग माझ्या लक्षात येतं की त्यामध्ये निर्दोष लेखनाची कुठे काही छटा आहे का. आता हा जो ग्रंथ आहे, हे जे केलेलं काम, तर याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या 25 वर्षांपासून प्रमाण लेखनामध्ये काम करणं, अभ्यास करणं, ते समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतो. मराठीतील अतिशय ख्यातनाम असे समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ सर यांनी मला हा विषय सुचवला आणि मी या विषयावरती 2018पासून काम करतो आहे. तर आत्ता 2026मध्ये हे काम माझं संपलं. 400 वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये कशा पद्धतीचं लेखन होतं, दंड पद्धत होती. नंतर महानुभावाच्या साहित्यामध्ये विसर्गाची पद्धत होती. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचली तर लक्षात येतं की तिथे 1 दंड 2 दंड अशा पद्धतीचा वापर केलेला आहे. परदेशी भाषा अभ्यासकाने आपल्याकडे येऊन त्यांनी पण भाषेची सेवा केलेली. उदाहरणार्थ मेजर कँडींनी आपल्याकडे मराठीमध्ये 5 विरामचिन्ह आणली. त्याच्यापूर्वी आपल्याकडे खूप मोठी परंपरा होती. साधारणतः माझा इतिहास लिहिताना मी 400 वर्षांची मर्यादा आखली. मला सांगायला आनंद वाटतो की समर्थ रामदास हे पहिले संत असे आहेत की ज्यांनी शुद्ध लेखनाचा विचार, प्रमाण लेखनाचा विचार पहिल्यांदा पद्य स्वरूपामध्ये केला. लेखन क्रिया निरूपण. मला असं वाटतं की ही अलीकडच्या काळातली 400 वर्षांच्या काळातली सुरुवात म्हणावी अशी ही गोष्ट आहे. त्यानंतर मग पुढच्या कालखंडामध्ये आगरकर आहे, टिळक आहे, अनेक भाषा अभ्यासक आहे. नंतरच्या काळामध्ये प्रमाण लेखनाच्या पाऊलखुणा जिथं जिथं उमटलेल्या आहेत. मग भाषा अभ्यासकांनी काय केलं, आत्ताच्या भाषा अभ्यासकांपर्यंत या सगळ्यांची नोंद या पुस्तकामध्ये घेतलेली. जवळपास 35 भाषा अभ्यासक आहेत
भाषा संशोधक आहेत. राज्य मराठी विकास संस्था असेल किंवा मराठी संचालनालय असेल, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे, मराठी भाषा विभाग आहे, वेगवेगळ्या साहित्य संस्थांनी, शासनाच्या संस्थांनी कुठले प्रयत्न केले, म्हैसूरच्या भाषा संस्थांनी या संदर्भात कोणते प्रयत्न केले, आतापर्यंत कुठली पुस्तकं आली, कुठले भाषा संशोधन केले आणि या सगळ्यांमध्ये निर्दोष लेखन कुठे कुठे जाणवतं आहे, त्याचा विकास कसा कसा होत गेला, त्या सगळ्यांचा धांडोळा म्हणण्यापेक्षा वेध घेतला असं म्हणता येईल, अधोरेखित केलं म्हणता येईल याच्यामध्ये. आता उदाहरणच सांगायचं ना, आता आपण जो शुद्ध लेखन शब्द वापरतो तो शब्द सुरुवातीला विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेमध्ये वापरलेला आहे. त्याच्यापूर्वी तो शब्द विनोबा भावेंनी वापरलेला आहे. विनोबा भावेंनी सुद्धा शुद्ध लेखनाच्या संदर्भामध्ये खूप छान भूमिका मांडलेली. तर या पद्धतीची विनोबा भावेंना सुद्धा वेद उपनिषदांकडून ही प्रेरणा मिळालेली असावी भाषा अभ्यासाची. तेव्हा हा निर्दोष लेखनाचा इतिहास म्हणजे मराठी प्रमाण भाषेच्या प्रमाण लेखनाचा म्हणजे निर्दोष लेखनाचा हा जवळपास 400 वर्षांचा इतिहास अधोरेखित करण्याचा, जडणघडण अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हा ग्रंथच म्हणू शकतो आपण, आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि ते आपण माहिती करून घ्यावी या सदिशा. सर, राष्ट्रीय धोरण, मराठी राष्ट्रीय धोरण आणि मराठी भाषा याच्याकडे तुम्ही कसं बघाल? खूप छान अनुबंध आहे हा. हां, आपल्याकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं म्हणजे आत्मसात होतं आहे, त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या होती आहे. या धोरणामध्ये जे 6 पैलू आहेत त्या पैलूंपैकी एक पैलू म्हणजे भाषा आणि मातृभाषेचा अतिशय वेगळा, प्रभावी आणि परिणामकारक असा विचार राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मांडलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण आपली संस्कृती म्हणतो तेव्हा या संस्कृतीची जपणूक करणारा घटक असतो भाषा. तेव्हा आपल्या संस्कृतीची सगळी पाळंमुळं भाषेमध्ये असतात. म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख म्हणजे आपली भाषा असते. हा एक नवा दृष्टिकोन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आपल्याला दिसतो. आपली जी भाषा आहे तो आपला ठेवा आहे, आपली जी भाषा आहे तो आपला वारसा आहे. आणि जेव्हा मी अचूक लिहितो तेव्हा मी भाषेची जपणूक करतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये भाषेबद्दल, मातृभाषेबद्दलचे दृष्टिकोन असे आहेत की मानवाला आपल्या क्षमता पूर्णपणे वापरता येण्यासाठी भाषा हा पाया आहे. आणि भाषा हा जर पाया असेल तर निर्दोष लेखन करणं हा भाषेचा पाया ठरतो, ही प्राथमिक गोष्ट ठरते. तेव्हा स्थानिक भाषेचा विचार राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये केलेला आहे. भाषा अचूक रीतीनं वापरता येण्यासाठीचा विचार केलेला आहे. भाषेच्या क्षमता प्रभावी वापरता येण्यासाठी हा विचार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की भाषेचा प्रभावी वापर जेव्हा आपण करतो असं म्हणतो तेव्हा त्या प्रभावी वापर करण्यामध्ये एक छटा असते आपल्या अचूक लेखनाची. अजून एक खूप छान अभिमानाची गोष्ट आहे की कर्नाटकातल्या विद्यापीठासाठी आपलं मराठीतलं पुस्तक निवडलं गेलं आहे आणि त्याविषयी तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल. खूप छान, अतिशय आनंददायी घटना आहे ही की हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. शुद्धलेखन नियमांवरचं हे पुस्तक आहे आणि कर्नाटकामध्ये असलेलं सर्वात मोठं विद्यापीठ, जिथे 2.5 लाख विद्यार्थी शिकतात, अशा राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. आणि बेळगावी असलेल्या या विद्यापीठामध्ये मराठीतलं हे शुद्धलेखनाचं पुस्तक अभ्यासक्रमासाठी निवडलं जातं. आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी ते निवडलं गेलं. एक पदवी अभ्यासक्रमासाठी आणि विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित व्हावं या दृष्टिकोनातनं त्या विद्यापीठाने, मला असं वाटतं की हे शुद्धलेखन नियमांवरचं पहिलं पुस्तक असू शकेल की जे परराज्यातल्या दुसऱ्या विद्यापीठातल्या अभ्यासक्रमासाठी ते निवडलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या राज्यामध्ये ज्यांचं मराठी भाषा नाही अशा ठिकाणी विद्यार्थी मराठी शिकण्याची ओढ बाळगतात, इच्छा होते त्यांना. याचं कारण आपल्या भाषेमधले असलेलं हे जे सामर्थ्य आहे. कारण आपली भाषा अशा अनेक भाषांना सोबत घेऊन वाढलेली आहे, विकसित झालेली आहे. मी सांगितलं ना की मेजर कँडीनासुद्धा आपली भाषा शिकावीशी वाटली, मोल्सवर्थला आपली भाषा शिकावीशी वाटली, शब्दकोशासाठी त्यांनी भाषा शिकली. आजसुद्धा तसे प्रयत्न होत आहेत. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. सर, एक उत्तरपत्रिकेची रहस्य हे जे काही पुस्तक आहे तर ते त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. उत्तरपत्रिकेचे रहस्य
हां. असं एक अनोखं पुस्तक आहे 94 पानांचं. हां, हे काय आहे म्हणजे? छत्रपती संभाजीनगरचा शिक्षण विभाग आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. रहस्य, उत्तरपत्रिकेची रहस्य. हां, आता जेव्हा विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहितात हां, तेव्हा आपल्या लेखनाचा कस लागतो, लेखनाची कसोटी असते तिथे. हं, तुम्ही स्मरणशक्तीचे पण तो कस असतो. हं, आणि उत्तरपत्रिका लेखनाची रहस्य म्हणजे मला असं वाटतं की उत्तरपत्रिका लेखनाकडे जर विद्यार्थ्यांनी बारकाईनं लक्ष दिलं हं. तर त्याच्या पुढच्या सर्जनशीलतेची बीजं तुम्हाला उत्तरपत्रिकाच्या लेखनामध्ये दिसतात. उदाहरणार्थ तो निबंध छान लिहितो, वर्णनात्मक निबंध, हं. तर मला लक्षात येतं की तो वर्णनात्मक निबंधाकडनं त्याला ललित गद्य चांगलं लिहिता येऊ शकेल, तो कथात्मक साहित्य चांगलं लिहिता येऊ शकेल, त्याला तो कथा चांगल्या लिहिता येऊ शकतील, त्याला तो प्रवास वर्णन चांगलं लिहिता येऊ शकेल. तर विद्यार्थ्यांनी गोकणपट्टीपेक्षा उत्तरपत्रिका लेखनामध्ये उदाहरणार्थ एखादा प्रश्न असतो हं. की तुम्ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य नोंदवा, लिहा. हां. तर वैशिष्ट्य म्हणजे नेमकं काय, त्या शब्दाचा अर्थ त्याला भाषा शिकवते, वा. त्या शब्दाचा अर्थ त्याला भाषा शिकवत असते आणि त्याला प्रश्नातल्या शब्दांचा अर्थ कळाला तर मग त्याला प्रश्न समजणं अधिक सोपं जाईल. ही उत्तरपत्रिकेची रहस्य विद्यार्थ्यांना लेखन हा एक तंत्र आहे, लेखन ही एक कला आहे याकडे पाहायला शिकवते. आणि सुरुवातीला लक्षात ठेवण्याचे काही सूत्र यामध्ये दिलेले आहेत. दीर्घ उत्तरी प्रश्न कसे लिहायचे ते दिलेलं आहेत. रवी बाला काकतकरांनी आपल्याकडे आधुनिक वर्तनशास्त्राच्या त्या प्रशिक्षक आहे, त्यांनी यामध्ये काही खूप छान सूत्र दिलेली आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी ताणतणाव घेतात आणि त्याचं प्रतिबिंब परीक्षेमध्ये उमटतं. तर ऑलिम्पिकमधले खेळाडू त्यांचा ताणतणाव निरसन करण्यासाठी कुठली सूत्र वापरतात, ती सूत्र विद्यार्थ्यांना कशी वापरता येतील या संदर्भामध्ये यामध्ये काही सूत्र दिलेले आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त असं ते पुस्तक आहे, आपण असं म्हणू शकतो. सर, जेव्हा आपण अभिजात मराठी भाषा आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही जी मालिका करतोय आणि त्याच्यामध्ये खरंच इतकी सुंदर चर्चा अशी समोर आली आहे की माझी भाषा असं जेव्हा आपण म्हणतो, पण ती भाषा टिकवणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी ती निर्दोष लिहिता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या आपल्या तरुण पिढीला किंवा सगळ्यांनाच तुम्हाला काय सांगायचं आहे का? काय छान. तरुण पिढींना सांगताना मला सांगायचं आहे की तरुण युवा साहित्यिक, युवा मराठी भाषेचा खूप सर्जनशील वापर करतात, वेगवेगळ्या माध्यमातून तो वापर करत असतात, परंतु शब्दकोश वापरण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. उदाहरणार्थ दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. तर दीपावलीमध्ये वेलांटी दुसरी असते, दीर्घ वापरायची असते ती. पण मी जेव्हा दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दीपावलीची वेलांटीच रस्व लिहितो तेव्हा मात्र मला असं वाटतं की मग ती भाषा सदोष रीतीनं आपण समोर दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. मला युवा साहित्यिकांना, युवकांना सांगायला नक्की आवडेल की आपली भाषा अधिक अचूक रीतीनं वापरायला आपण शिकलो तर इतरांना चांगला सकारात्मक संदेश त्यातनं जाईल. दुसरी गोष्ट, आपण अभिजात परंपरेचे सगळे परंपरेमधले आहोत सगळ्या व्यक्ती. तर ही जी आपली अभिजात भाषेची परंपरा आहे ती आपल्या चांगल्या लिहिण्यातनं, अचूक लिहिण्यातनं जर ती समोरच्यापर्यंत पोहोचत असेल तर तो एक चांगला सकारात्मक संदेश राहील. सुदैवानं शासनानं घेतलेले वेगवेगळे चांगले निर्णयसुद्धा अलीकडच्या काळामध्ये मला अधोरेखित करणं महत्त्वाचं वाटतं. आपल्याकडे मराठी भाषेचं धोरण आलं, 12वीपर्यंत मराठी विषय सक्तीचा आला, मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ अमरावतीला स्थापन झालं आणि आपल्या भाषेला आत्ता ऑक्टोबरला 2 वर्ष पूर्ण होतील की आपली भाषा अभिजात भाषा म्हणून आपल्या भाषेवरती शिक्कामोर्तब झाला. मला असं वाटतं की इतकी छान, इतकी सुंदर, इतकी प्रेरणादायी पार्श्वभूमी असताना आपण जी लिहिण्यातली भाषा वापरतो ती जर सदोष असेल, ती जर गोंधळ निर्माण करणारी असेल, ती जर संभ्रम निर्माण करणारी असेल तर आपलं मराठीवरचं प्रेम कसं आपण व्यक्त करू शकणार आहे. आपलं मराठीवरचं प्रेम व्यक्त करताना जसं आपण बोलण्याची चांगली भाषा वापरतो, सह्याद्रीनं जसं बोलण्यातली एक चांगली भाषेतलं सौष्ठव जपलेलं आहे, तसं मला असं वाटतं की वळण हे अक्षरांचं सौंदर्य असतं. एखादा चित्रकार, एखादा फलकांमध्ये वळण दिसतं आपल्याला, पण सौंदर्य दिसतं का? मला असं वाटतं की वळण हे अक्षरांचं सौंदर्य असतं, तर शुद्धता हे त्याचं सामर्थ्य असतं.
हे सामर्थ्य ओळखता येण्यासाठी, हे सामर्थ्य इतरांना अधोरेखित करण्यासाठी सह्याद्रीच्या शब्दांच्या वाटेवरचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक वाचक म्हणून मला सहभागी होण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. जेव्हा आपण म्हणतो की भाषा ही निर्दोष असावी आणि भाषेचं सामर्थ्य ज्याच्यात आपण म्हणतो ती भाषा निर्दोष असेल तरच त्याचं सामर्थ्य आपण जपू शकतो आणि हा आपला वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे निर्दोषच आपल्याला द्यायचा आहे. शब्दांच्या वाटेवरचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. सर, इथे आलात आणि आपली भाषा पण जेव्हा ती आपली म्हणतो तेव्हा ती निर्दोष असणं हे खूप गरजेचं आहे आणि ती आपणच जपली पाहिजे आणि ही आपली परंपरा तरच आपण सामर्थ्यशाली बनवू शकतो. हे इतकं छान पद्धतीने सोप्या पद्धतीने आमच्या इथे आम्हाला सांगितलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल. शब्दांच्या वाटेवरच्या पुढील भागात पुन्हा एका नवीन मान्यवराचं आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. कवी मनांचे सुंदर विचारांचा जल्लोष, कवी मनांचे सुंदर विचारांचा जल्लोष, लेखणीच्या टोकातून उमटतो नवा जोश, उमटतो नवा जोश. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमाचे प्रायोजक जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. क्या हमारे साथ ऐसी ही ज्यादती होती रहेगी? पर मुझे लगता है कि बदलाव जल्द ही होने वाला है. डर लग रहा है. दरवाजा खोल दो.